टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण। सोलापूर जिल्ह्यामध्ये सीना नदीच्या ह्या पाण्यामुळे जे आज मोहोळ तालुक्यातील अनेक गावांमधनं जे लोकांची परिस्थिती आज झालेली आहे, तर त्या तुम्ही काय मदत करताय आणि कशा पद्धतीने तुमचं काम चालू आहे? मोहोळ शहर आणि तालुक्यामधून ह्या सीना नदीच्या प्रचंड अशा रौद्ररूप धारण केल्यानं जो महापूर आला आहे, त्या महापुराच्या अनुषंगानं बळीराजा अडचणीत आहे आणि तुमचा एक हात मदतीचा पुढं करा असं म्हणून ज्यावेळेस आम्ही आवाहन केलं, त्यावेळेस अगदी 2 तासामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर 5-6 पिकअप भरतील एवढं साहित्य बळीराजाच्या मदतीसाठी मोहोळ शहर व तालुक्यातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर दिलं। आणि आम्ही आज मंगळवार दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी संध्याकाळी 10:30 पर्यंत ते आणून द्यावं छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये असं आवाहन केलं होतं, परंतु बऱ्याच लोकांचं त्या ठिकाणी असं म्हणणं आलं की उशीर झाला आहे, आम्ही अजून मदत देऊ इच्छितो परंतु दुकानं बंद झालेत। त्याच्यामुळं आम्ही ही जी सगळी इथं जमलेली टीम आहे त्यांनी चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर सगळ्यांच्या मतानं असं ठरलं की ही मदत उद्या दिनांक 24 सप्टेंबर 2025 बुधवार रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत त्याच छत्रपती शिवाजी महाराज चौक मोहोळ शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जवळ हे सगळं जे लोक मदत देतील ते साहित्य एकत्रित करायचं। जे तालुक्यामधील गरजू असतील, गरजवंत असतील, पूरग्रस्त असतील, स्थलांतरित असतील, जिल्हा परिषद शाळेत असतील, काही लॉन्सवर असतील, काही इतर ठिकाणी असतील, त्या सगळ्यांसाठी जे साहित्य आपण देऊ शकतो, फळं असतील, त्या ठिकाणी कोरड्या भाकरी, चटणी, ह्या सगळं साहित्य, फरसाण, उपासाचं काही साहित्य ते द्यायचं ठरलंय। मी मोहोळ शहर व तालुक्यातल्या तमाम लोकांना पुन्हा एकदा आवाहन करतो की उद्या बुधवार दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौक मोहोळ या ठिकाणी सर्व दानशूरांनी त्या ठिकाणी आपलं जी मदत असेल ती मदत द्यावी। आत्तापर्यंत दिलेल्या मदतीसाठी दिलेल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो। पैसे तुम्ही कुणालाही देऊ नका, आम्हालाही देऊ नका, फक्त जी 2 रुपये असेल, 10 रुपये असेल, काय जे असेल ते तुमच्या परीनं आम्हाला वस्तू रूपामध्ये मदत करा। आज जे तुम्ही भागामध्ये आहात, हा कुठला भाग आहे आणि किती लोकांनी तुम्ही आज सध्या मदत केली आहे? मलिकपेठ आणि घाटणे या गावामधील ही सगळी मंडळी लक्ष्मी लॉन्स नरखेड रोड या ठिकाणी आलेली आहे। त्यांना स्थलांतरित या ठिकाणी केले, कारण घाटणे गावाला आणि मलिकपेठ गावाला पुराचा विळखा पडला आहे। त्याच्यामुळं जी एकत्रित झालेली किळे असेल, फरसाण असेल, उपासाचं साहित्य, राजगिऱ्याचे लाडू, पाण्याचे बॉक्स, हे सगळे ही सगळी टीम या ठिकाणी घेऊन आले। या टीमनं आणि आत्ता समोर नाही आहेत परंतु मदत करून गेलेत, या टीमनं एवढं मोठं सहकार्य आणि एवढी मोठी मदत केली आहे की हे कधीही विसरू शकत नाहीत। अगदी 1.5 तासामध्ये न भूतो न भविष्यती अशी मदत आली आहे। उद्यापर्यंत 12 वाजेपर्यंत आपण मदत घेणार आहोत। सगळ्यांना नम्र आवाहन करतो की ज्या वस्तू तुम्ही देऊ शकताय त्या वस्तू तुम्ही उद्या 12 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौक मोहोळ या ठिकाणी द्याव्या। आज मोहोळच्या सर्व नागरिकांनी आणि मोहोळ तालुक्यातील सर्व नागरिकांनी वस्तुरूपी मदत आज पूरग्रस्तांसाठी इथं जमा केलेली आहे। केलेल्या आव्हानाला प्रतिसाद चांगल्या पद्धतीनं दिलेला आहे। तसेच इतर गावांमध्ये भयंकर परिस्थिती वाईट आहे, कारण पुरामुळं सर्वत्र पाणी झालं आहे, सगळीकडे गुरांचे हाल होत आहेत, माणसांचे हाल होत आहेत। तर आम्ही सर्व टीमनी आज वस्तुरूपी मदत गोळा केलेली आहे, ती वस्तुरूपी मदत सगळीकडे पोहोच करण्याचं काम करत आहोत। सर्व टीमचे आणि सर्व मोहोळ तालुक्यातील नागरिकांचे शतशः आभार। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा।